वर्धा जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जाते। पावसाअभावी शेतातल्या पेरण्या लांबणीवर गेलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत। पुरेसा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। तर शेताच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। पावसाने दडी मारल्याने संपूर्ण शेतकऱ्याची जिल्ह्यात जवळपास पेरणी थांबलेली आहे। पाऊस कधी पडतो याचीच प्रतीक्षा संपूर्ण शेतकऱ्यांना आहे। मात्र मी या जवळच्या साटोडा या गावाच्या शेजारी आहे। या ठिकाणी दृश्यांमध्ये मी शेत दाखवण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी संपूर्ण पेरणीसाठी शेत तयार करून ठेवण्यात आलेलं आहे, मात्र पाऊस या ठिकाणी पडलेला नाही। काय सांगाल, तुम्ही पेरणी केलेली आहे का आणि का नाही केली? नाही केली, पावसामुळे नाही केली। पुरेसा पाऊस असणे आवश्यक आहे, खाली ओल असणे आवश्यक आहे, त्यामुळे पेरणी आम्ही केली नाही। अजून लावणी केली नाही, सरकीची सोयाबीनची पेरणी केली नाही। कारण पेरणी करून जर पावसाने पूर्ण दडी मारली तर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर उद्भवते। जे आमची पेरणीसाठी जे पुरेसा पाऊस नाही आहे, पाऊस पुरेसा नसल्यामुळे आम्ही दुविधा मनामध्ये आहोत की पेरायचं का कसं करायचं। कॅमेरामॅन निखिल शिरामे सोबत मी मिलिंद आंडे, झी24 तास वर्धा। बळीराजाची चिंता वाढवणारी बातमी। यंदा राज्यात मान्सूनचं आगमन वेळेआधीच झालेलं आहे, त्यामुळे पेरणी करून जोमात पीक येईल असा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसाचा जोर नसल्यामुळे पेरणीची कामं रखडलेली आहेत। बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलेला आहे, त्यामुळे आता पेरणी करायची की नाही अशा मनस्थितीमध्ये सध्या शेतकरी अडकलेला आहे। मात्र जोपर्यंत पुरेसा पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे। आणि आता बातमी तुमच्या कामाची। राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी अपेक्षित पाऊस अजून पडलेला नाहीये, त्यामुळे अजूनही महाराष्ट्रात उकाडा जाणवतोय। तर पाण्याची कमतरता असल्यानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। पाण्याच्या कमतरतेमुळे भाजीपाल्याच्या पिकांना मुबलक पाणी पुरवठा झालेला नाहीये, त्यामुळे भाज्यांची आवकही कमी झाली आहे। परिणामी भाज्यांचे दर गगनाला भिडले। भाज्यांचे दर वाढल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसतोय। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। पालघर, ठाणे, मुंबईत हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट आहे, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर तालुक्यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसह सोयाबीनची पेरणी सुरू केली। पावसाचा फायदा लागवड पेरणी केलेल्या पिकास होणार असल्याने बळीराजामध्ये सध्या समाधानाचं वातावरण आहे। शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर, कासारी, तळेगाव परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलेलं आहे, त्यामुळे शेतमालाचं प्रचंड नुकसान झालंय। अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटून माती वाहून गेली आहे। उभी पिकं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत, त्यामुळे सरकारनं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करतात। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। पावसामुळे कापडणे गावातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। एकाच शेतकऱ्यांच्या 7 मोठ्या जनावरांसह कोंबड्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे शासनानं तत्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत। बीडच्या आंबेसावळी गावाला जलयुक्त शिवार योजनेचा फायदा झाला। या गावात योजनेतील रिचार्ज शिफ्ट पद्धत राबवण्यात आली आहे, त्यामुळे परिसरातील नदी ओढ्यांमध्ये येणारं पावसाचं पाणी थेट 100 फूट खोल जाण्यास मदत होते, त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यात मदत होती आहे। त्यामुळे बोअर, विहिरी तुडुंब भरलेल्या आहेत, याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होतोय। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामाला लागलेत। पांढरदेवमधील म्हस्के शेतकरी कुटुंब सध्या आपल्या 4.5 एकर शेतात सोयाबीनची पेरणी करतायत। सोयाबीन सोबतच एक ओळ ज्याला तास असं म्हणतात, त्या तासात तूर देखील पेरली जाते। पेरणी यंत्रात तूर, सोयाबीन आणि खतं एकाच वेळी भरण्याची सुविधा असल्यामुळे शेतकऱ्यांचं काम अधिक सोपं झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे अनेक शेततळे, विहिरी भरायला सुरुवात झाली आहे। भर दुष्काळात पडलेल्या या पावसानं बळीराजा सुखावलेला आहे, मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। वाशिम जिल्ह्यात नाफेड मार्फत रब्बी हंगामातील ज्वारी आणि मका पिकाची खरेदी केली जाणार आहे। यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यास 20 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान ज्वारी आणि मका पिकाची ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन नाफेडकडून करण्यात आलं आहे।
पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे. जिल्ह्यातील 1,67,000हून अधिक शेतकऱ्यांना 6,000 मिळतील. एका आर्थिक वर्षात 4 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता थेट बँक खात्यात वर्ग केला जातोय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातल्या गोडाऊनमध्ये बोगस खतं तयार करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या गोडाऊनमध्ये युरिया भरडून त्यात काही रंग मिसळून पिशवीत भरण्याचं काम सुरू आहे. याविरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. कृषी विभागाने या कारखान्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भाजपनं केली आहे.